तर आता विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे। पाहूया त्याबाबतच्या घडामोडी। महायुती वन्स मोर। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे। लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी आमच्यावर टीका केली होती। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलंय, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो। लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये। महाराष्ट्र माझ्या सोबत असा वागेल असं वाटलं नव्हतं। महाराष्ट्राच्या निकालात नक्की काहीतरी गडबड। विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून संशय व्यक्त। कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये। अमित शहा, मोदी, अदानींनी हा निकाल ठरवून लावला। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। तर राऊतांना ग्राउंडवरचा अभ्यास नाहीये। प्रवीण दरेकरांचा टोला। तर अमित शहा, मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे। कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय। मुख्यमंत्री पदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेणार। मुख्यमंत्री पदावरून आमच्यात कोणताही वाद नाही। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री पदावर एकत्र चर्चा करून निर्णय होणार। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। हमारी तीनों पार्टियां बैठेगी। हम जैसे आपको बताते हैं, जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ, हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठकर उसके ऊपर निर्णय लेंगे। एकनाथ शिंदेंना फडणवीस यांच्या हाताखाली काम करावं लागेल। विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। एक मिनिट त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं ठरवलं। महायुतीच्या विजयानंतर पक्षावरील प्रश्नावरून शिंदे दादांमध्ये जुगलबंदी। तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी घड्या। आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं। विधानसभेचा निकाल जनतेनं दिलेला कौल नाही। निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसतंय। संजय राऊतांचा दावा। तर संजय राऊतांना महाराष्ट्राच्या जनतेनं जोडे मारले। नरेश म्हस्केंची टीका। पण आम्ही हा निकाल जरी आला असला, हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही। जनतेचा कौल हा नव्हता। 100% मी सांगतो, जय पराजय हे होत असतात। महाराष्ट्रानं मतदान केलं की ईव्हीएम न केलं?